ग्लोबल रिपोर्टमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती कॅनडाची। कॅनडामध्ये सोमवारी मध्यवर्ती निवडणुकांसाठी मतदान होत आहे। अमेरिकेनं लादलेला टॅरिफ आणि कॅनडाचा 51वं राज्य असा केलेला उल्लेख जस्टिन ट्रुडो यांच्याविषयीची नाराजी आणि देशांसमोरील आर्थिक आव्हानं या पार्श्वभूमीवर सोमवारी मतदान होत आहे। पाहूया कॅनडात नक्की हवा कुणाची आहे, जनमत काय सांगतंय। अमेरिकेत ट्रम्प सत्तेत आले आणि त्यांनी कॅनडाचा उल्लेख 51वं राज्य आणि तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंचा उल्लेख राज्यपाल असा केला आणि कॅनडामधलं वातावरण तापलं। त्यातच ट्रम्प यांनी कॅनडावर टॅरिफही लादला। याचा परिणाम म्हणजे कॅनडातील राजकारणाबरोबरच जनमानसही अमेरिकेविरोधात गेलं। त्यातच यावर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकाही मुदतीपूर्वी घ्याव्या लागतायत। जस्टिन ट्रुडोंच्या धोरणांमुळे देशाचं आर्थिक गणित बिघडल्याचा आरोप करण्यात आला होता। त्यांच्या विरोधात रोषही वाढत होता, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अर्थतज्ञ मार्क कार्नी यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली। त्यातच अमेरिकेच्या टॅरिफ घोषणेनंतर त्यांनी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुका एप्रिलमध्ये जाहीर केल्या। त्याप्रमाणे आता सोमवारी मतदान होत आहे। ही निवडणूक प्रक्रिया भारतीय निवडणुकीप्रमाणेच असते। संसदेत जनता आपली प्रतिनिधी पाठवते आणि त्यातून पंतप्रधान निवडला जातो। या निवडणुकीत मुख्य लढत लिबरल पक्षाचे नेते आणि अर्थतज्ञ मार्क कार्नी आणि कन्झर्वेटिव्ह पक्षाचे नेते पियर पोलिव्हरे यांच्यात आहे। मार्क कार्नी हे सध्या कॅनडाचे पंतप्रधान आहेत। जस्टिन ट्रुडोंच्या पक्षाचे ते ज्येष्ठ नेते आहेत। आर्थिक संकटांचा सामना करण्याचा त्यांचा दीर्घ अनुभव आहे। 2007 मध्ये त्यांना बँक ऑफ कॅनडाच्या गव्हर्नरपदी नियुक्त करण्यात आलं। तत्पूर्वी न्यूयॉर्क, लंडन आणि टोकियो सारख्या ठिकाणी त्यांनी गोल्डमन सॅक्ससाठी काम केलं। अर्थ विभागात ज्येष्ठ असोसिएट डेप्युटी मिनिस्टर म्हणून त्यांनी काम पाहिलंय। बँक ऑफ इंग्लंडचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केलंय। कॅनडातील बँकांच्या आधुनिकीकरणाचं श्रेय त्यांना दिलं जातं। 2011-18 पर्यंत कार्नी आर्थिक स्थैर्य बोर्डाचे अध्यक्ष होते। कार्नींचा G20 बैठकांमध्येही महत्त्वाचा सहभाग असायचा। त्यामुळे कार्नी यांचा बाह्य जगातही तगडा संपर्क आहे। तर कन्झर्वेटिव्ह पक्षाचे पियर पोलिव्हरे हे सध्या लोकप्रियतेच्या लाटेवर आहेत। पियर पोलिव्हरे हे एक अनुभवी राजकारणी आहेत। लोकप्रिय संदेशांसाठी आणि ओटावा उच्चभ्रूंवरील टीकांसाठी ते ओळखले जातात। त्यांनी यापूर्वी माजी पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलंय। त्यांनी कर कपात, नियंत्रण मुक्ती आणि कॅनडा फर्स्ट अजेंडाचं समर्थन केलंय। तर इतरही पक्ष या निवडणुकीत उतरलेत। जगमीत सिंग यांच्या नेतृत्वाखालील न्यू डेमोक्रॅटिक पार्टीने आरोग्य सेवा आणि परवडणाऱ्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलंय। ब्लॉक क्वेबेकोइस हा पक्ष येवेस फ्रँकोइस ब्लँचेट यांच्या नेतृत्वाखाली लढतोय, तर ग्रीन पार्टीचेही उमेदवार देशभरात आहेत। खरं म्हणजे 18 एप्रिलपासून आगाऊ मतदानाला कॅनडामध्ये सुरुवात झाली। आतापर्यंत 7.3 दशलक्ष लोकांनी आगाऊ मतदानाद्वारे आधीच मतदान केलंय। हे विक्रमी मतदान समजलं जात आहे। तर ज्यांच्याकडे दुहेरी नागरिकत्व आहे अशांनाही मतदानाची संधी देण्यात आली आहे। कॅनडामध्ये 18 वर्षांखालील 2,76,42,171 मतदान आहेत। हे प्रमाण कॅनडाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 72% आहे। कॅनेडियन सार्वजनिक प्रसारक CBCच्या आकडेवारीनुसार लिबरल्सना 43.1% पाठिंबा आहे, तर टोरीजना 38.4% पाठिंबा आहे। कॅनडामध्ये आतापर्यंत फारशी युती सरकारं आलेली नाही। बहुमतासाठी 343 पैकी 171हून अधिक जागा निवडून येणं गरजेचं आहे। याआधी लिबरल पक्षानं जस्टिन ट्रुडोंच्या नेतृत्वाखाली राज्य केलंय। कॅनडामधील निवडणुकीकडे ट्रम्प यांचं विशेष लक्ष आहे। त्यांनी कॅनडावर टॅरिफ लावलाय, तो अमेरिकेची व्यापारी तूट भरून काढण्यासाठी, आणि याच ट्रम्पना सामोरं जाऊ शकेल असा नेता निवडून द्या असं आवाहन पंतप्रधान कार्नी यांनी केलंय। थोडक्यात या निवडणुकीत ट्रम्प हाच मुख्य मुद्दा आहे। तर कॅनडासमोर सध्या अनेक आर्थिक प्रश्न उभे आहेत। त्यासाठी त्यांना अमेरिकेला पर्याय शोधावा लागणार आहे। कॅनडाचा 80% माल अमेरिकेला निर्यात होतो। आता टॅरिफमुळे इतर देशांशी कॅनडाला व्यापार वाढवण्यावर भर द्यावा लागणार आहे आणि याच मुद्द्यावर दोन्ही पक्षांनी लक्ष केंद्रित केलंय। कार्नी कॅनडाच्या निर्यातीत विविधता आणण्याची योजना आखतायत आणि बदलत्या वातावरणामुळे इतर पर्याय देखील शोधत आहेत। पंतप्रधान म्हणून त्यांच्या पहिल्या दौऱ्यात कार्नी यांनी वॉशिंग्टनला नव्हे तर पॅरिस आणि लंडनला भेट दिली, हे महत्त्वाचं। दरम्यान सध्या तरी सत्ताधारी लिबरल्स पुढे आहेत। मात्र उद्याच्या मतदानात नेमका कौल कुणाला मिळतो यावर कॅनडाचं आंतरराष्ट्रीय आणि आर्थिक भवितव्य अवलंबून असणार आहे।
ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.